फलटणमधील आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 12 मार्च 2025 रोजी रत्नशिव संभाजी निंबाळकर या तरुणाचा खून झाला होता। मात्र याच तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे। संबंधित पोलिसांनी तशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील होतोय। त्यावेळी डॉक्टर संपदा मुंडे या तिथल्या रुग्णालयात होत्या आणि त्यांनीच या संदर्भातलं पोस्टमॉर्टम केलं होतं। त्यावेळी मात्र या रत्नशिव संभाजी निंबाळकर याचा खून झाल्याचं संपदा मुंडे यांनी देखील सांगितलं होतं। त्यांच्यावर देखील हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासंदर्भात दबाव असल्याचा आरोप हा केला जातोय। या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्या सोबत रत्नशिव संभाजी निंबाळकर यांच्या भगिनी आणि त्यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत आणि सुषमा अंधारे ज्यांनी काही वेळापूर्वीच ट्विट देखील केलं होतं या संदर्भात, त्या देखील आपल्या सोबत आहेत। ताई, नेमकं काय हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? हे रत्नशिव संभाजी निंबाळकर आदरकी गावचे रहिवासी। हे आदरकी गाव फलटणच्या जवळचं आहे, त्यामुळे फलटणचं रुग्णालय हे सगळ्यांना कन्व्हिनियंट रुग्णालय आहे। विशेषतः एखाद्या शवाचे शवविच्छेदन करायचे असेल तर कटर लागणाऱ्या काही गोष्टी या फक्त आणि फक्त फलटणमध्ये उपलब्ध आहेत। त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून पोस्टमॉर्टमसाठी ज्या बॉडीज जातात त्या फलटणमध्ये जातात। यांचा रत्नशिव संभाजी निंबाळकर यांचा 12 मार्च 2025ला खून झाला। हा 12 मार्च 2025ला जो खून झाला, आधी त्यांच्या गाडीला धडक दिली गेली, खाली पडला माणूस। खाली पडल्यानंतर कोयत्याने सपासप वार झाले। वार सगळ्यांनी बघितले। तरीसुद्धा जेव्हा पोलीस स्टेशनला नोंद करायची होती, मला वाटते रनावरे वगैरे पोलीस अधिकारी तिथे होत्या आणि त्यांनी असं सांगितलं की नाही, या प्रकरणामध्ये अपघात आहे। आता याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जोडायचा होता FIR मध्ये, कारण चार्जशीट फ्रेम करायची आहे, कलमं लावायची आहेत। तर त्यावेळेला ते सांगायला लागले की मॅडम सांगताय, डॉक्टर संपदा मुंडे सांगतायत की ही क्लिअर कट मर्डर आहे हा, आणि त्यांनी मर्डरचा पंचनामा तयार केला आहे। ते म्हणतात नाही, ॲक्सिडेंटल पंचनामा दाखवा, पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा तुम्ही ॲक्सिडेंटल दाखवा। तिचा नाईलाज झाला संपदाचा की आपलं ऐकलं जाणार नाही। का ऐकलं जाणार नाही? ज्याने मर्डर केलेला आहे त्याचा सख्खा भाऊ हा, ताई जरा फोन चालू करा, त्याचा सख्खा भाऊ हा भाजपचा जिल्हा सरचिटणीस आहे। त्याची चांगल्या चांगल्या लोकांमध्ये उठबस आहे। काय नाव आहे यांचं? नाव आहे सुरेश व्यंकट निंबाळकर। बघा, आशिष शेलार। बरं, हे फोटो असे गर्दीत काढलेले नाहीत, हे जरा नीट, म्हणजे असं खूपदा आपण म्हणतो ना की नाही फोटो तर कुणीही काढू शकतं, पण हे फोटो गर्दीत काढलेले फोटो नाहीत। हे फोटो हे असं लक्षात येतं की ज्या कम्फर्टेबली ते वावरत आहेत त्यावरून की यांची छान ओळख आहे, ते एकमेकांशी छान बोलतायत। आता या सगळ्या लोकांनी मिळून कदाचित दबाव आणला का? भाजपचे खासदार, बरं यांचे नेते तिथले कोण जिल्ह्यातले? तर यांचे शेवटचे नेते म्हणजे जिल्ह्यातलं शीर्ष नेतृत्व जर बघितलं तर ते रणजित नाईक निंबाळकर आहे। आणि शेवटी संपदाचं असं होतं की संपदाला वाटतं की नाही, आपण इतकं खोटं नाही वागू शकत, आणि म्हणून मग संपदा या सगळ्यांमध्ये यांना बोलावून घेते, यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतात, या तर रडत म्हणजे दुःखातच, आणि नातेवाईकांना सांगितलं की माझ्यावर असा असा दबाव येतोय, पण हे मर्डर आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की हे मर्डर आहे, मलाही माहिती आहे मर्डर आहे। मी असा काही जर रिपोर्ट दिला तर तुम्ही माझ्यावरच परत बोलाल, त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगते आणि तुम्ही आता कसं मॅनेज करायचं ते बघा। म्हणजे मॅनेज म्हणजे की आता मी एकटी हेल्पलेस आहे, मी एकटी काहीच करू शकत नाही या सगळ्या प्रकरणामध्ये। आणि मग सगळा गाव एकत्र आला आणि एवढे गरीब कुटुंब आहे, या कुटुंबासोबत जर असा अन्याय होत असेल तर तो सहन केला जाणार नाही, असं म्हणून अख्खं गाव पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलं, त्यांनी आंदोलन केलं आणि मग त्या आंदोलनाच्या नंतर जो खुनाचा गुन्हा आहे तो दाखल झाला, अन्यथा ॲक्सिडेंटल केस म्हणून ही केस क्लोज झाली असती। बरं, याच्या उपर आज 8 महिने झाले, म्हणजे आपण कृष्णा आंधळेची केस सगळीकडे दाखवतो की कृष्णा आंधळे नाही सापडला, तोही सापडलाच पाहिजे, पण या खुनातला आरोपी आज 8 महिने झालं सापडलाच नाही। कदाचित तो म्हणजे माहितीच नाही। जेव्हा आपण संपदा मुंडेची केस रिव्हील करायला लागलो आणि एक एक प्रकरण बोलायला लागलो, तेव्हा 4 दिवसापासून या ताई मला फोन करतायत की मला भेटायचं आहे। त्या काल पुण्यात आल्या, काल मी कौडगावमध्ये होते, म्हटलं ताई माझ्यासाठी थांबू शकाल का, आणि त्या थांबल्या।
आणि मग आज त्या बोलायला लागल्या. आपण काय 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 तुमचं नाव आधी सांगा तुम्ही आणि काय नेमकं तुम्हाला सांगितलं गेलं होतं, कारण संपदा मुंडेंनी तुम्हाला बोलवून घेतलं, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आणि कशामुळे ही घटना घडली? मी प्राजक्ता रत्नशिव निंबाळकर, रत्नशिव निंबाळकर यांची पत्नी. आम्ही जेव्हा सकाळी आम्ही गेलो तेव्हा सांगितलं की हा ॲक्सिडेंट झाला आहे आणि संध्याकाळी नंतर आम्ही म्हटलं की आम्ही आंदोलन करतो तेव्हा ते म्हटले, म्हणजे संपदाताई म्हटले की अहो हा ॲक्सिडेंट झाला आहे. मग त्यांनी 1 महिन्यानंतर आम्हाला भेटायला बोलवलं. मग आम्ही भेटलो फलटणमध्ये त्यांना. त्यांनी काय तुम्हाला सांगितलं? म्हणजे त्यांनी अशी काही माहिती नाही दिली, फक्त बोलले की अहो हा ॲक्सिडेंट नाही हा. तर ह्यांच्या डोक्यात खूप गंभीर वार वगैरे होते. ते बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं. आणि हे फोटो नंतर मिळाले. अच्छा, म्हणजे संपदा आहे हे संपदा मुंडेंनी तुम्हाला सांगितलं? हो. हे सगळे फोटो तोपर्यंत दडवले गेले होते की काय ऍक्च्युअल, कारण बाहेरच ऍक्सिडेंट झाला लगेच. म्हणजे ज्या पद्धतीने संपदाची बॉडी त्यांनी पटकन पोस्टमॉर्टमसाठी नेली, कुणीही बघितलं नाही की ती बॉडी हँगिंग केली, खाली उतरवली की नाही. सेम यांना पण ते कळून. त्यांच्या भगिनी देखील आपल्यासोबत. काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये कोण नेमकं आहे, म्हणजे कशामुळे ही घटना घडली? नंतर आधी खरं तर खून झाला, नंतर तो अपघात म्हणून दाखवण्यात आला, हे कशामुळे? मी नाही काही सांगू शकत आता, माझी मानसिकता नाही आहे बोलण्याची. पण मी ताईंला भेटल्यावर मला असं त्यांनी खूप मोटिवेट केलं आणि मला त्यांच्याविषयी घाबरू नको, आहे की नाही, तू घाबरू नको. जे काही घडलंय ना ते सांगा तुम्ही, म्हणजे काय नेमकं घडलंय, कोणाचा नेमका दबाव होता संपदा मुंडेंवरती? फोटो बघितल्यावर नाही मला बोलता येणार. 8 महिने झाले मी नव्हते पाहिले हे फोटो. पण आज ती वेळ आली की ती फोटो बघून मला माझ्या भावासाठी आवाज उठवावा लागला. फोटो बघता क्षणी मलाच असं वाटलं की दुसऱ्या क्षणाला त्याला किती त्रास झाला असेल. माणूस या नात्याने तरी तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे की 8 महिने झाले आम्ही वाट बघतोय, माझ्या भावाला कधी न्याय भेटतोय. त्याची छोटी छोटी 2 मुलं आहेत आणि नाही बघवत आहे हे किंवा नाही सहन होते. तुम्हाला तरी एक माणूस या नात्यानं असं वाटलं पाहिजे होतं की 8 महिने नव्हते लावायला पाहिजे. आपण काहीतरी ह्याच्यावर तोडगा काढून काहीतरी आमचं छोटंसं कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहे, त्यांना न्याय मिळवून दिला असता तर आम्हाला पण असं वाटलं असतं की हा माणूस आहे ह्या जगात, की माणूस की आहे थोडीफार तरी. पण आता नाही मी बोलू शकत त्या विषयाबरोबर की माणूस ही नाही मी बोलू शकत. पोलीस स्टेशनवर का कोण पोलिसांनी झाले ना 8 महिने झाले. कोण पोलीस होते, काही नावं माहिती? नाही माहिती नावं. ताईंनी आता जे फोटो दाखवलेत काही भाजप नेत्यांसोबत, कोण आहेत ते नेमकं, काय त्यांचं याच्याशी काय वाद होता? ज्याने खून केला दत्तात्रय व्यंकट निंबाळकर याचा भाव आहे तो सुरेश व्यंकट निंबाळकर, आणि तो भाजप सरचिटणीस आहे. आणि तो एकदम असा वाटलं नाही की तो असं आम्हाला त्यावेळी तो बोलला की नाही मी तुमच्या बरोबर आहे, म्हणजे काही तो सापडला किंवा काय झालं तरी त्याला जी काही गुन्हेगारी असेल ती त्याच्यावर आपण करूयात. पण तो नाही सापडला, म्हणजे काहीतरी त्याचं पण वाटणारच ना, साहजिक आहे, त्याचा भाव आहे म्हटल्यावर तोही मदत करू शकेल असा आम्हाला अंदाज आहे. असं वाटतंय आम्हाला की तो कुठंतरी त्याला मदत करत असेल. 8 महिने झाला अजून त्याचा कसा तपास नाही होतंय ना, कुठं भेटत नाही तो, असं होऊ शकत नाही ना. किती घटना घडल्या ह्याच्यात 8 महिन्यात, भरपूर घटना घडल्या. असे दिवसच नाहीत गेले की 2-3 दिवसातच लगेच गुन्हेगार सापडतात. मग आमचाच असा गुन्हेगार काय की 8 महिने झाले तरी अजून त्याचा काहीच तपास नाही लागला. पोलीस तुम्हाला काय सांगतं? पोलिसांना ज्यावेळी त्यांचं काही प्रोटेक्शन चालू आहे आमच्या घरी आणि पोलिसांना आम्ही अधूनमधून फोन करून विचारतो किंवा त्यांचा येतात किंवा ताई आमचं चालू आहे हे, पण फक्त चालूच आहे हेच फक्त आम्ही ऐकतोय ना. असं म्हणता म्हणता वर्ष जाईल, वर्षाने पण आम्ही नाही का त्याला असं, ज्यावेळी तो कार्यक्रम आम्ही करू त्यावेळेस आम्हाला असं नाही का वाटणार की बाबा तुला काहीतरी न्याय मिळवून दिला, आम्ही तो कार्यक्रम द्यावा त्याचा करणार आहे, त्यावेळी आम्ही काहीच नाही का बोलू शकत त्याला की बाबा तुला न्याय मिळवून दिला आम्ही. याच्या मागचं काय कारण होतं अशा पद्धतीने खून करणं? काही तुम्हाला पोलिसांनी? कारण काहीच नाही, क्षुल्लक गोष्ट आहे की त्याने CCTV कॅमेरे लावले गावात आणि ते त्या जो गुन्हेगार आहे त्याने त्याचं काहीतरी प्रेम प्रकरण चालू होतं गावात आणि त्या CCTV कॅमेऱ्यात ते निदर्शनास आलं की हे दोघांचं काहीतरी चालू आहे किंवा गावात ते उठलं की बाबा हे असा व्यक्ती आहे आणि मग लोक त्यांच्याशी बोलत नसतील किंवा आणखी काय त्याला एकटं पाडलं असेल लोकांनी गावातल्या,
त्याच्यामुळे तो तेच खुन्नस ठेवली की बाबा ह्याने CCTV कॅमेरे लावले ना, मग ह्याच्यामुळेच माझी बदनामी झाली किंवा मला लोक अशी हे करायला लागले, बाजूला करायला लागले. त्यामुळे तेवढंच त्याने डोक्यात घेतलं की बाबा ह्याच्यामुळे जी बदनामी झाली ना, तर ह्याचा सूड उगवायचा, म्हणजे हे करायचं. त्यामुळे एवढं क्रूरपणे त्यांनी मारलं माझ्या भावाला. त्याचं काय एक आहे, इतका मदत करतो तो गावात. तुम्ही कुठेही येऊन कधीही चौकशी करा, तो कधीच असा व्यक्ती असा म्हणजे तुम्हाला निदर्शनास किंवा ऐकून पण नाही की हो, म्हणजे ऐकायला पण भेटणार नाही की तो असा म्हणजे लूटमार करणार आहे किंवा असा कधी त्याने कुणावर असे म्हणजे असं चुकीचं काही केलं असं तुम्हाला कधीच कानावर येणार नाही. सगळं त्याने चांगलंच केलं. गरिबांना मदत केली. कुठला रस्त्यावर जरी एखादा माणूस पडला तरी तो स्वतःच्या गाडीत त्याला हाताने उठवून स्वतः स्वखर्च करून त्याला घरी पोच केलं त्याने बऱ्याच लोकांना. मग असं का त्याला असं मारण्याचं कारण असं नाही आहे काहीच. मग तू एवढा क्रूरपणे का त्याला मारलंस? संपदा मुंडेंवर जसा दबाव होता तसा पोलिसांवरती पण दबाव आहे या सगळं प्रकरण शकतो असं मला वाटतंय. कारण 8 महिने झाले ना, दबाव असल्याशिवाय तरी हे नाही का, म्हणजे दबाव जर नसताच तर हे 8 महिन्याच्या आत झालं असतं ना क्लिअर की बाबा गुन्हेगार सापडला किंवा कशामुळे म्हणजे झालंय हे. पण अजून 8 महिने झाले तरी कसं काय आम्हाला गुन्हेगार नाही सापडला किंवा कुठं आहे, काय करतोय, एवढंच की आमच्या कानावर येतंय की गावातून कोणतरी मदत करतंय त्यांना. असं पोलीस लोक आम्हाला सांगतायत की कोणतरी आहे, पण तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या नाही सापडणार ती लोक कोणी त्याला मदत करते किंवा काय. आणि एक आरोपी विनोद राक्ष म्हणून आहे, त्याला गिरफ्तार केलेलं, म्हणजे तो ह्याच्यात कोठडीत होता 2 महिने. त्याला पण लगेच जामीन भेटला आणि तो लगेच सुटतोय. असं कसं होऊ शकतं ना? त्याला तुम्ही आधी गुन्हेगार म्हणून हे करताय, म्हणजे हे करताय. तुम्हाला आता काय नेमकी आता काय अपेक्षा आहे की सरकार, पोलीस प्रशासन काय नेमकी तुमची मागणी असणार? मागणी म्हणजे माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा. आम्ही 8 महिने झाले रोज फिरतोय. 2 मुलं आहेत लहान. एक 8 वर्षाचा आहे, एक 3 वर्षाचा आहे. 1 महिना पण झाला नव्हता. आम्ही एकनाथ शिंदेंना भेटायला गेलो मुंबईला. तो मुलगा एवढा 2.5 वर्षाचाच होता. त्याची आजारी होता तरी मी त्याला घेऊन गेली. तिथं निवेदन दिलं त्यांना मदतीसाठी, आर्थिक मदतीसाठी. तरी कोणाकडूनच आर्थिक मदत पण नाही झाली. का शिंदे काय म्हटले होते त्यावेळी तुम्हाला? ते म्हणजे असे डायरेक्ट आम्हाला भेटले नाहीत. मग त्यांना निवेदन दिलं. म्हटलं निवेदनातून तरी काहीतरी करतील. परत सातारला गेलो अजित पवारांना भेटायला. त्या दिवशी 2-3 दिवसापूर्वी सातारला रुपाली चाकणकर आल्या, तेव्हा पण मी गेली त्यांना भेटायला. जरांगे पाटलांना भेटली. काय त्यांनी फक्त आश्वासनं देतात, काहीच करत नाही. तुला सरकारकडून काहीच मदत मिळत नाही. या सगळ्या लोकांना भेटून यांनी फक्त तुम्हाला आश्वासनं फक्त देतात. आणि आता मुलं लहान आहेत, त्यांचं तरी काहीतरी बघायला पाहिजे ना. न्याय पण नाही मिळत आणि मदत पण. काय या सगळ्या प्रकरणानंतर तर काय म्हणजे ज्या पद्धतीने सगळे अश्रू अनावर होत आहेत, तुम्ही देखील भावनिक झाला? मला खरंच म्हणजे कळतच नाही आहे की सिरीज कधी थांबणार आहे. मी आधी जोशात म्हटलं खरं की मी फलटणमधलं एक प्रकरण बाहेर घेऊन येईल, पण तुमचा विश्वास बसणार नाही. इतकी प्रकरणं येत आहेत आणि ज्या पद्धतीने लॉ अँड ऑर्डरचा पाक सगळा असा बोजवारा उडालेला आहे, हे फार विचार करण्यासारखं आहे की पोलीस स्टेशन छळछावण्या होत आहेत का. मी पुन्हा शब्द वापरते की अमाप सत्ता आली, अमर्याद सत्ता आली. सत्तेतनं त्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी आपल्या सोयीचे पोलीस ऑफिसर बोलावले, आपल्या सोयीचा मेडिकल ऑफिसर, आपल्या सोयीचा पोलीस ऑफिसर, आणि आपल्या सोयीने आपल्या माणसांना वाचवायचं, दुसऱ्यांच्यावर गुन्हे टाकायचे, असं सगळं जे सुरू झालं. कारण आत्ता साताऱ्यामध्ये जे SP आहेत तुषार दोषी, हे तेच तुषार दोषी आहेत जे त्या दिवशी मी अश्विनी बिद्रे प्रकरण सांगितलं. अश्विनी बिद्रे प्रकरणात जे इन्व्हेस्टिगेशन क्राईम ऑफिसर म्हणून काम करत होते ते पण तुषार दोषीच होते. तेव्हा अश्विनी बिद्रेच्या नवऱ्याने त्याच्या संबंधाने पोलीस महासंचालकाकडे तक्रार केली होती की तुषार दोषी हा माणूस बायस्ड आहे आणि या माणसाच्याकडून आम्हाला तपास करून घ्यायचा नाही आहे. किती विशेष आहे बघा, क्रोनॉलॉजी काय आहे ती. हा तोच तुषार दोषी आहे जे पोलीस अधीक्षक म्हणून काम करतायत. की मराठा आरक्षण आंदोलन जेव्हा चालू होतं
तेव्हा आंतरवली सराटीला जो काही प्रकार घडला आणि तिथे जे ऑर्डर देणारे होते ते तुषार दोषीच होते. म्हणजे तुषार दोषी हा कायम प्रो गव्हर्नमेंट काम करणारा माणूस आहे. तुषार दोषी हा गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावर, आणि म्हणून आम्ही पुन्हा म्हणतोय किंवा आत्ताच्या प्रकरणामध्ये सोनोने, घनश्याम सोनोने नावाच्या ऑफिसरला तपास अधिकारी म्हणून त्यांनी आणले. कोण आहे हा घनश्याम सोनोने? अहो, हा घनश्याम सोनोने त्या जयकुमार गोरेंच्या तुषार खरात जर प्रकरण आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये सुद्धा अक्षरशः कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. माझ्याकडे ऑर्डर आहेत, मी काहीही वेग बोलत नाही, मी कागदाने बोलते. आणि त्याच माणसाला तुम्ही करताय. तर म्हणून आम्ही वारंवार आमची 3 तारखेची सुद्धा शांतपणे मागणी हीच आहे. आम्ही 3 तारखेला कुणाला भांडायला जाणार नाहीत. तुषार जोशींना हटवण्यात असं काही तुम्ही मागणी करता की या सगळ्या प्रकरणात तुषार एवढे आक्षेप नोंदवत आहेत सगळे? तुषार दोषींना तर हटवलं गेलंच पाहिजे. पण आता काय होणार माहिती आहे का, फलटणकरांची सुटका होईल. इथनं पुन्हा दुसरीकडे कुठेतरी जाणारच आहे ना गडी. एका जिल्ह्याची सुटका होईल आणि दुसरा जिल्हा अडकल. ह्याच्याने काय होणार आहे, मुळात त्या जिल्ह्यामध्ये त्या नेत्यांना फेवरेबल असणारे पोलीस ऑफिसर ठेवणं, हे पोलीस स्टेशन वेलफेअर स्टेटचं काम करत नाही, छळछावणीचं काम करतं. हे पुन्हा अधोरेखित होते, हे जास्त महत्त्वाचं. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की या सगळ्या प्रकरणांची, म्हणजे अगवणेचं प्रकरण असेल, हे आत्ता आपल्यासमोर आलेलं निंबाळकरांचं प्रकरण, पाचांगणीचे लोक अजून भेटायला यायचे आहेत त्यांचं प्रकरण, अजून 2 मर्डर केस आहेत त्याही मी आपल्यासमोर आणेल. ही सगळी प्रकरणं, जवळपास 17 रेप केसेस आहेत, मी तेही प्रकरणं पुढे आणेल. आता हे जर सगळे प्रकरणं आपण बघितली तर ज्या पोलिसांवर या लोकांचे आक्षेप आहेत की त्यांनी आता सांगितलं की पोलीस स्टेशन आमचा ॲक्सिडेंटचाच गुन्हा नोंदवून घेत होतं, घटनास्थळी काय झालं तर अपघात झाला, जेव्हा की आम्हाला ते फोटोसुद्धा माहीत नव्हते. संपदा मुंडेंनी ते फोटो वगैरे दाखवले आणि त्यांनी सांगितलं, आणि म्हणजे फोटो तर नंतर मिळाले, पण त्यांनी सांगितलं की हा क्लिअर कट मर्डर आहे. मग गावकऱ्यांनी आंदोलन केलं, उठाव केला, मग खुनाचा गुन्हा नोंदवला गेला. तर ज्यांच्यावर आरोप आहे, संशयाच्या घेऱ्यात आहेत, त्याच पोलिसांकडून आम्हाला काय तपासाची अपेक्षा आहे? आणि त्यांनी दाखवलं व्हॉट्सअप चॅट, त्यांनी दाखवलं CDR, याच्यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? म्हणून आमची सरळ साधी मागणी आहे की माननीय उच्च न्यायालयाने एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी आणि त्यात स्थानिकचा एकही पोलीस अधिकारी असू नये. मग तुम्ही CBI, CID काय आणायचे ते आणा, पण ती झी TVतली देव माणूस मालिका इथं फलटणमध्ये नका करू, एवढंच आम्हाला म्हणायचं. तर निंबाळकर कुटुंब आता आपल्या सोबत होतं, त्यांच्यासोबत सुषमा अंधारे देखील होतात. ह्या सगळ्या घटना मी जेव्हा सांगते ना, माझी विनंती आहे, दरवेळेला धर्म नावाची गोष्ट ही मार्केटिंगची नाही आहे. धर्म नावाची गोष्ट हा जगण्याचा भाग आहे. जर तुम्हाला एवढं हिंदू मुस्लिम करायचं असेल, एक आहे तो सेफ आहे असं सांगायचं असेल, तर ह्या सगळ्या ज्या केसेस मी आणल्यात समोर त्या सगळ्या हिंदू केसेस आहेत. हे सगळे हिंदू कुटुंब आहेत आणि या सगळ्या हिंदू कुटुंबांना तुम्ही काय न्याय देणार आहात ते सांगा. तर हे कुटुंब आता समोर आलेलं आहे. गेल्या 8 महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सातारा पोलिसांकडून, फलटण पोलिसांकडून न्याय मागतायत आणि संपदा मुंडेंवरती देखील दबाव होता, तिथल्या पोलिसांवरती देखील दबाव होता. या संदर्भात आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा, अशी मागणी सुषमा अंधारेंसह हे निंबाळकर कुटुंब या ठिकाणी सरकारकडे करताना पाहायला मिळतंय. कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.